छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज की. मग शिवचरित्रात उल्लेख आहे त्यार माझ्या राजानं बाया नाचवल्या नाही, बाया वाचवल्या होत्या. तुमची शिवजयंती तेव्हा साजरी होईल ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्या स्त्रीचा सन्मान कराल. औरंग्या, तू येशील 8-9 लाखाची फौज घेऊन, पण इथून माघारी तुझं जाणं नाही. तुझी कबरच तिथं बांधून टाकलीच. शिवाजी महाराजांच्या वस्तू अंगावर परिधान करून तुमचं शिवभक्ती दाखवू नका. ती दीर्घकाळ टिकणारी नाही. डोक्यात महाराज घेऊन हिंडा, बऱ्यापर्यंत तुम्हाला सॅल्यूट मारल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तुझ्या सातबाऱ्यावर तुझं नाव आहे, तुकोराव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बांधकामाची गॅरंटी कार्ड हिरोजी इंदरकरनं लिहिलंय. काय लिहिलंय माहित आहे का? की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहतील तोपर्यंत हा गड इथं जिवंत राहील. शिवाजी मधला शी म्हणजे शिकायचं, वा म्हणजे वाचायचं, जी म्हणजे जिंकायचं. अरे शिकायचं, वाचायचं, जिंकायचं म्हणजे शिवाजी. अरे ही संस्कृती आहे आमची, ही वारसा आहे आमचा, ही वसा आहे आमचा. आणि माझ्यामुळे शिवाजी महाराजांचा विचार, शिवाजी महाराजांमुळे विशालगड कुठे मी पोचायला लागलाय. हे त्यांचं कर्तृत्व आहे, माझं शून्य. माझं कर्तृत्व बोलण्याचं आहे, पण याच्यामध्ये विचार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हे नीट लक्षात असू द्या. अरे तुम्ही सगळे हार्डवेअर आहोत, हार्डवेअर. पण ह्याच्यामध्ये जर शिवाजी महाराज नावाचं सॉफ्टवेअर टाकलं तर तुमच्यापेक्षा भारी व्हायरल जगात कुणीच नाही. लक्षात असू द्या. शिकवला. माणसं उठतात कशी, लढतात कशी, पेटतात कशी, याचं जातीवंत दर्शन सबंध जगा नव्हे सबंध विश्वाला ज्या महापुरुषाने घडवलं त्या राजा शिवछत्रपतीची शिवजयंती ही विश्वाला शोभनीय अशी झाली पाहिजे. हा उदात्त हेतू घेऊन बापू वाडेकर आणि त्यांचं सर्व मंडळ आज या ठिकाणी काम करत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना आम्हाला त्यांचा विचार समजून घेणं काळाची गरज आहे. आपण शिवजयंती करतो म्हणजे काय करतो? आपण त्यांना मिरवतो, आपण त्यांच्या मूर्त्या मिरवतो. अरे आमचा एकच संस्कार आहे, 19 फेब्रुवारीला शिवजयंती असते, जयंतीच्या निमित्तानं मिरवणूक असते आणि जाय नाचायला. अरे मग वर्षभरात फक्त एकदा नाचून आम्हाला महाराज कळणार का? अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जर डोक्यात घालायचं असेल तर आम्हाला महाराजांचा संपादचा 50 वर्षाचा इतिहास माहित झाला पाहिजे. किती वर्ष आयुष्य मिळालं राजाला? अरे 50 वर्ष जगलं फक्त राजा आपल्या. जे आपलं जेमतेम साधं येडल पाटक म्हातारा सुद्धा 100 ओलांडतंय आज. पण त्या काळात शिवाजी राजाला फक्त 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. आज शंभू राजाला फक्त 32 वर्षाचं आयुष्य मिळालं. अरे 2 महापुरुषाच्या वयाची बेरीज जरी केली तरी किती होते? 82 वर्ष. परंतु या 82 वर्षाच्या इतिहासात पुन्हा दुसरा छत्रपती निर्माण झाला नाही. हा आमचा पराभव आहे. मग एकच छत्रपती घेऊन आम्ही पुढे चालायचं, एकच शंभूबाई घेऊन आम्ही पुढे चालायचं का? हे का शक्य झालं? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बाळ शंभूवर जो संस्कार केला त्या संस्काराच्या जिलावर आमच्या राजानं आपल्या धर्माचं रक्षण केलं, आपल्या राजानं संपत्तीचं रक्षण केलं, आपल्या राजानं या हिंदवी स्वराज्याच्या खजान्याचं रक्षण केलं. परंतु हा संस्कार कुठून मिळाला? मासाहेब जिजाऊंकडून मिळाला, छत्रपती शिवाजी राजांकडून मिळाला. मग आज या निमित्तानं तुम्ही शपथ घ्या की आमच्या घरात छत्रपती शिवाजी राजा जन्माला यावा असं प्रत्येकानं म्हटलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुझ्या घरात एक शिवाजी राजाचं पुस्तक पाहिजे. परंतु आज आम्ही शिवाजी राजांना वाचतो किती आणि त्यांच्यावर नाचतो किती हा जर विचार केला तर मग प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आपण तर शिवाजी राजांना वाचलं कधी, त्यांच्या जयंतीला नाचलं होत जास्त. मग नाचण्याला विरोध नाही, 100% नाचा. परंतु कुठं नाचावं, कसं नाचावं, कोणत्या गाण्यावर नाचावं याची आचारसंहिता आमच्या शिवभक्तांना आली पाहिजे. या मनाचा मी आहे. भले तुम्ही सगळेजण मी झाल्यावर मला शिव्या घाला, परंतु जे पोटतिडकीनं मांडतो ती पोटतिडक हीच आहे. मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढं सगळं ग्रंथ वाचले आणि हे सगळं वाचल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्त्री जन्माचं स्वागत केलं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातल्या स्त्रीचं रक्षण केलं. आणि मग त्यांचे जर अनुयायी त्या स्त्रीला भर चौकात नाचवत असतील तर ते शिवभक्त नाहीत, कदापि नाहीत. कारण माझ्या शिवचरित्रात असा उल्लेख नाही की छत्रपती शिवाजीराजांनी बाया नाचवल्या. मग शिवचरित्रात उल्लेख आहे की अरे माझ्या राजानं बाया नाचवल्या नाही, बाया वाचवल्या होत्या, बाया वाचवल्या होत्या. आणि मग तुम्ही वाचवणार का नाचवणार? मग वाचवणार ना. परंतु आज ज्यावेळेस महाराष्ट्रात बघतो काही काही महाभाग आहेत, आता तर जयंतीला सुद्धा आणायला लागलेत बाया नाचायला. नाचण्याला विरोध नाही रे, नाचणं ही एक कला आहे, नृत्य ही एक कला आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस या नृत्यांगना अशा नाचायला येतात, हे नाचणं त्यांचं 4 भिंतीच्या आतमध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाने बघायची कला आहे. पण आमचे काही काही अर्ध्या बुद्धीची लोक हवा होती म्हणून हे अशा कार्यक्रमाला आणायला लागली. मुद्दा तो नाही, मला फक्त स्पष्टपणे एवढंच मांडायचंय, त्यांच्या कलेला माझा सलाम आहे. पण ज्या वेळेस अशा नर्तिका या ठिकाणी तुम्ही चौकात घेऊन नाचवता आणि नाचवताना तुमची बारकी बारकी लेकरं शाळकरी पोरं अशी स्टेजवर येते ती आणि ते मिठ्या घेऊन नाचते ती. आणि हा जर संस्कार आमचा चालत असेल तर माझे महाराज म्हणतील मी डोळं मिटल्याला बरं आहे. हे असे शिवभक्त बघण्यापेक्षा मी डोळं मिटल्याला बरं आहे हे म्हणतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री जन्माचं स्वागत केलं. आमच्या स्वराज्यामध्ये एकदा सुद्धा स्त्रीवर हात टाकला गेला नाही. ज्यावेळेस टाकला तेव्हा शिवाजीराजांनी चौरंग्या केला. आणि आज काय होतंय, आज चौकात चौकात आमच्या स्त्रियांचं शोषण व्हायला लागलं. परंतु शिवभक्त म्हणून आमची काही जबाबदारी आहे का नाही? सगळं पोलिसावर लुटून कसं काय चलल, सगळं सरकारवर लुटून कसं काय चलल? अरे तू शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मग तू घेणार तयारी. सगळ्या गावात तुमचं मंडळ तयार करा आणि सांगा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. एकदा मुंबईला चित्रपट सुटला आणि चित्रपट सुटल्यावर 2 मुली पिक्चरला गेल्या होत्या. आता आपलं सरकार इतकं छान आहे की सरकार काय म्हणतंय, स्वातंत्र्य आपल्या प्रत्येकाला फिरण्याचं. त्या मुली सुद्धा गेल्या पिक्चरला. 9 ते 12चा शो होता आणि 12 वाजता पिक्चर सुटल्यावर ते बारकी तसली सायकल घेऊन पुरीसोबत ती आपली निघाली की यायला घराकडे. मग घराकडे येत असताना हे स्पिरिटचे लॅम्प जसे लायलेले असतात एका लाईनीत, तसे स्पिरिटचे लॅम्प लावले होते आणि ते जरा बंद चालू होत होते. मुंबईतली घटना आहे, सत्य घटना आहे, काल परवा घडलेली नाही, खरी घटना आहे, माझ्या मित्रांना मला सांगितलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस त्या मुली जात होत्या, रात्री 12:30ची वेळ होती आणि मुली जात असताना त्यांच्या डोक्यात एकच विचार आला की आपण येताना उशीर इतका होईन आपल्या डोक्यात नव्हतं. आता जर कुणी आपली वाटमारी केली, कुणी अडवलं, कुणी छेड काढली तर करायचं काय? सुप्तीला कुणीच नाही. आणि मनात नाही तसले वाईट विचार येऊ लागले. आणि असल्या बेकार घटना रोज पेपरमध्ये तेच आहे, टीव्हीवर तेच आहे, मोबाईलवर तीच आहे, व्हॉट्सअपवर तीच आहे, इन्स्टावर तीच आहे. हे सगळं बघितल्यावर त्या पुरीच्या मनात काय येईल? तेच येईल जे तुमच्या आमच्या मनात होतं. तर ही पुरी मुठीत जीव घेऊन हळूहळू एक पाऊल पुढे टाकू लागल्या. आणि तसंच झालं. 2-4 पोरं जरा टुकारकी करत येताना दिसले. एकाकडे बुलेट होती, एकाकडे तसली ती घृण घृण या गाडी नसते का, घृण घृण ती गाडी होती. ते वाजवीत येत होती. आणि मग त्यांची जी टिंगल टवाळकी होती त्यामुळं पुरी बेदरल्या, इतक्या बेदरल्या की म्हणले ही आता त्याच टाईपची दिसते, आता आपलं काही खरं नाही. पण पर्याय नव्हता. एक पाऊल पुढे टाकून जावं लागत होतं. त्यातली एक मुलगी तिचं घर जवळ होतं, ती निघून गेली. शेवटी एकच पोरगी राहिली. आता तर तिचा जीव सगळा डोळ्यात आला आणि तशीच ती जीवांच्या आकांताने एक पाऊल पुढे टाकू लागली. मग पोरं काय व्हायची, अंधारात जायची. स्पिरिट लॅम्प बंद झाला की पुन्हा स्पिरिट लॅम्प चालू व्हायचा, पुन्हा उजेडात चमकायची. आणि ही जी वरी बघायची नजरची धापच पडत नव्हती. मग जसं जसं पोरं नजरेच्या टप्प्यात आली त्या पोरीनं जीव सगळा मुठीत घेतला आणि हळूच एक नजर वरी त्या पोरांकडे केली. आणि तिथवाच त्या स्पिरिट लॅम्पचा उजेड त्या पोरांवर पडला. त्यातल्या एका पोराच्या छातीवरचा शिवाजी महाराजांचा बिल्ला चमकला आणि पोरगी निवांत झाली. अरे म्हणजे हात टाकणारी अवलाद नाही, ही हात टाकणारी अवलाद नाही. जर आपल्यावर कुणी हात टाकला तर ती हात काम करणारी अवलाद आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण आहे का? कुणाच्या दम एवढा? 350 वर्ष तुम्ही मरून गेल्यावर तुमची फक्त प्रतिमा एका स्त्रीला संरक्षण बहाल करते. हाय का एवढा दम कोणाच्या? अजिबात नाही. अरे आता शस्त्र घेताव, गोळी घेताव, AK-47 घेताव, तलवार घेताव, तरी बी आम्हाला आमच्या आया बहिणीवर हात टाकून जाते ती. आपण काय शंड आहोत का? मग शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय देव देश आणि धर्मासाठी खडग घेतलेला हाती. अरे देव शाबूतच आहे रे, धर्म बी शाबूतच आहे रे. तर आमच्या महिला शाबूत आहेत का? आणि आमच्या या सगळ्या ज्या देव देविता आहेत यांना सगळ्यात जास्त पूजणाऱ्या आता कोण आहे? याच आमच्या महिला आहेत. आणि त्या सुरक्षित नाहीत आणि बाकीच्या काय गप्पा आणायच्या. म्हणून सगळ्या शिवभक्ताला म्हणणं आहे, तुमची शिवजयंती तेव्हा साजरी होईल ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्या स्त्रीचा सन्मान कराल.
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरात स्त्री जन्माचं स्वागत कराल, काय म्हणतो असं? कारण छत्रपती शिवाजी महाराजाला पहिली मुलगी झाली होती. ऐका, मोठ्या काना खोडून ऐका. शिवाजी महाराजाला पहिली पोरगी झाली, तिचं नाव सखूबाई. फलटणच्या बजाजराजा निंबाळकरचा पोरगा महादेवराजा निंबाळकरला दिली. शिवाजी महाराजाला तर पहिली पोरगी झाली ती झाली, छत्रपती संभाजी महाराजाला सुद्धा पहिली पोरगीच झाली. आता विचार करा एकदा नीट. अरे आपल्या पहिल्या छत्रपतीला बी पहिली पोरगीच झाली, दुसऱ्या छत्रपतीला पण पहिली पोरगीच झाली, आणि दोघांनी त्या पुरीचं स्वागत प्रचंड थाटामाटात केलं. पहिली बेटी तू पुरवठी असं केलं, साक्षात आई तुळजाभवानीचं चरण आलं माझ्या पोटी असं म्हणून केलं. मग तुझ्या पोटात कधी पोटात गोळा दुखायला लागला? तुला पहिली पोरगी झाल्यावर नाही आवडत, तुला पोरग झालं की छान वाटतंय, पेड वाटतो गावाला, पोरगी झाली की बायकोचा छळ करतो. हे शिवभक्त नाही. म्हणून सांगतो, शिवभक्त ते आहेत जे घरात स्त्री जन्माचं स्वागत करतात, जे पुरीवर प्रेम करतात, जे पुरीला शिक्षण देतात, ते शिवभक्त आहेत. आणि आई वडिलाबद्दल तर काय सांगू रे. शिवाजी महाराजांचं आई वडिलावर किती प्रेम होतं हे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, अरे आपला बाप रोज आपल्या सोबत आहे, रोज आपल्या पाठीशी आहे. शिवाजी राजांना त्यांच्या जीवनात ह्याची कमतरता बसली. रोज बघाया उठाया बाप जवळ धावता. बेंगलोरला होते शहाजीराजे, आणि तिकडून पत्र बित्र यायचं. तेव्हा व्हॉट्सअप होतं का, मोबाईल होता का, ईमेल होता, पण बापाचं लक्ष होतं माझ्या पोरानं काहीतरी अद्वितीय कामगिरी काय पाहिजे. मी चाकरी केली दुसऱ्याची, माझा पोरगा चाकरी नाही करणार, एक विश्व उभा करून दाखवलं की राव. स्वराज्य निर्माण केलं. 5-5 सह्या अशा 4 मोठ्या चितकऱ्या पायथ्याशी घालून. जोक नाही. आलमगीर बादशाह औरंगजेब, जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य त्याचंच, जगातली सगळ्यात मोठी फौज त्याचीच, जगातलं सगळ्यात मोठं गोडदाव त्याचंच, जगातला सगळ्यात मोठा तोफखाना त्याचाच, जगातलं सगळं जे काही रणधुरंदरात नीतिमत्ता होती त्याचीच. आणि ह्या औरंगाची कबर कुठं? महाराष्ट्रात. कुणामुळं? फक्त एवढं स्वराज्य होतं त्यावेळेस आपल्या शिवाजी राजाचं, शंभू राजाचं. पण त्यांनी एकदा फक्त ठरवलं होतं, औरंग्या तू येशील 8-9 लाखाची फौज घेऊन, पण इथून माघारी तुझं जाणं नाही, तुझी कबरच इथं बांधून टाकलीच. हे छत्रपती शिवाजी राजाचं स्वराज्य, हे आमच्या शंभू राजाचं स्वराज्य. हे लिहिले आपल्याला. आई वडिलावर प्रचंड प्रेम करा. शिवचरित्र सांगतो म्हणजे ठराविक असले शिवचरित्रातले प्रसंग सांगत मी वेळ वाया घालवत नाही. वाया का म्हणतो? युट्यूबवर सगळं तुम्हाला माहिती आहे. जे तुम्ही रोज ऐकलंय ते नवीन काय पडले तरी माणसं म्हणते मागची चला उठून चला माहिती आहे. सगळं रिपीट कॅसेट आपल्याकडे नसते. मी बोलतो, मी समाजाचा अभ्यास केलाय म्हणून बोलतो. मी वक्ता आहे पण मी लेखक असल्यामुळे बोलतो. आणि लेखक असताना मला हे जाणवलं, कित्येक शिवभक्त असे आहे रातभर तिकडं शिवजयंतीत नाचते आणि घरी पुन्हा गेलं की भाकर तुकडा काही नसतंय केलेला म्हणून आईला लाता घालतंय, म्हणून आईला नाही तसलं बोलतंय, वडिलाला नाही तसलं बोलतंय. हे शिवभक्त आहे का? अरे बाहेर तू नाचशील, शिवाजी महाराजांच्या वस्तू अंगावर परिधान करून तुमचं शिवभक्ती दाखवू नका. ती दीर्घकाळ टिकणारी नाही. डोक्यात महाराज घेऊन हिंडा, मरेपर्यंत तुम्हाला सॅल्यूट मारल्याशिवाय राहणार नाही. डोक्यात शिवाजी महाराज घेऊन हिंडा. आता मी कुठं फोटो लावलाय बापू, आहे का फोटो कुठं? तर माझ्या गाडीला बघा झेंडा सुद्धा नाही मोठा. मी असं म्हणत नाही लावू नका, लावा, 1 नंबर लावा, पण तुमची काळजी घ्या की नका. एक पोरगाव होतं बापू, पोलीस दलात आहात. कितीतरी पोलिसांचे हेच दुखणं असते बघा की पोरं नियम पाळत नाही. मग शिवजयंती असली की आपल्या पोराला कसं अभिमानले असते, एक मोठा झेंडा लावतो, एक लांब उंच. नेते मंडळीला त्याचा असतात. पोरानं खालं बापू बघा बघा जरा, काय करावं नाही त्या आमदारीने ह्यांना सगळ्यात जास्त ताप त्याचा. अरे परंतु तुम्हाला म्हणायचंय, आरटीओचा नियम आहे किती झेंडा किती उंच असावा. ती गाडी जर फापडली, एक सत्य घटना आहे, एक असा शिवभक्त मोठा झेंडा लावला, प्रचंड अभिमान शिवाजी महाराजाचा, आणि ती रॅली काढली आणि रॅलीमध्ये ती पोरग पडलं आणि स्टोन गार्डवर पडलं. स्टोन गार्डवर बापू त्याच्या कानातून मेंदू बाहेर आला होता. हाकनाक मिळाला किती. ही घटना 1. घटना नंबर 2, उत्साहात एका पोरानं असं वरी करता करता हे बघा ही लाईट दिसते का ताराची, अरे वरी तार आहे त्या 440 नाही, त्याला गुणिले कितीतरी मोठा व्होल्ट आहे रे. तो असा करण्याच्या नादात आहे बघा. इथं सुद्धा काही आपले हे आहेत बांबू, ते अल्युमिनियमचे आहेत, बरोबर आहे का? हे लय गरजेचं आहे बरं का, शिवभक्तीच आहे. कारण मला एकच म्हणायचंय, तुमच्यातले शिवभक्तीला तोड नाही आज जी मी तुमच्यात बघितली, परंतु तुमच्यातला एक सुद्धा शिवभक्त असा हाकण्यात गेला नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, शिवजयंती लाख मोलाची आहे, पण त्या शिवजयंतीपेक्षाही तुमचा जीव 1000 मोलाचा आहे आजच्या घडीला. म्हणून तुम्ही अति उत्साही होऊ नका. महाराज तिथंच आहे, फक्त महाराजांचे विचार डोक्यावर घेऊन हिंडा. का बरं मला बोलवलंय? मी कोण आहे? मी विचारांचा बोही आहे.
शिवाजीराजांच्या विचारांचा बोळी आहे असं डोक्यावर शिवाजीराजांचे विचार घेऊन हिंडतो. मला कुठं बिल्ला लावायची गरज नाही, काय नाही काय नाही. आणि जे कुणी शिवाजी महाराजांचा बिल्ला छातालावर लावतात परंतु बिअर बारची पायरी चढतात, हातात शिवाजी महाराजांची मुद्रा राजमुद्रा घालतात आणि तीच बोट मळायला वापरतात. आणि हिथं विटंबना होत नाही का आपल्या राजाच्या? होती ना बाबा. मग बाहेर कुणीतरी एक स्टेटमेंट देतोय, तू गाड्या जाळायला मोकळा, तू बंद करायला मोकळा, पण आपल्याकडून जे होत आहे तिथं बघा ना आधी. म्हणून मला म्हणायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढ्या सगळ्या प्रतिमा असतील त्याचं पावित्र्य जपा. हे नकळत आपल्याकडून होतंय. आणि जर खरंच तुम्ही त्या याचे नसताल, प्रचंड व्यसनाधीनता असाल तरी हरकत नाही, व्यसन सोडा. मी रायरी नावाची कादंबरी लिहिली, फक्त 78 दिवसात 250 पानाची कादंबरी. कुठं बी जावा तुम्हाला मिळेल ती रायरी. त्याच्यामध्ये आवर्जून हे लिहिलंय की व्यसन करणं ठीक आहे, व्यसन करता तुम्ही, पण व्यसन सोडायचं असेल तर काय करायचं? एकच करा. आज आता ताबडतोब या व्याख्यानाच्या निमित्तानं खुणगाड बांधा, मला व्यसन सोडायचंय. कोणत्या व्यसनमुक्ती केंद्रात जाऊ नका, कोणत्या हिप्नोटिझम करणाऱ्या माणसाच्याकडे जाऊ नका, कोणत्या डॉक्टरकडे जाऊ नका. मी सांगतो जगातला सगळ्यात मोठा व्यसनमुक्ती करणारा डॉक्टर रायगडावर बसलाय, रायगडावर. आणि मी त्या रायरी कादंबरीत लिहिलंय, तुम्ही फक्त आज पण करायचं की मला हे व्यसन सोडायचंय. पण करा, रायगड चढा आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे का, त्या समाधीच्या उजव्या बाजूला त्या रायगडाची माती मिळेल तुम्हाला. तिथली माती आणा, एक ताबीज घ्या आणि ती शिवाजीराजाची माती त्या ताबीज मध्ये घाला आणि तिथं शिवाजी महाराजाच्या रायगडाच्या समाधीवर हात टाकून शपथ घ्या, मी आजपासून व्यसन करणार नाही. अरे एवढ्या गोष्टीमुळे मला 101 मेसेज येतात रोज बापू, लगेच इंस्टावर, सर मी असंच केलंय आणि त्यांनी केलं. यू कॅन डू इट, सो यू कॅन डू इट. आणि हे सगळ्यात भारी व्यसनमुक्ती आहे. कारण काय माहिती आहे का, आपल्यावर ज्याचा सगळ्यात जास्त पगडा असतो का त्याचा शब्द आपण पाळतो. उद्या तुम्हाला जर म्हणलं का माझी शपथ घ्या, तर 5 मिनिटात मरून नाही तर जाऊ, ह्याची काय शपथ घ्यायला. पण तुम्हाला जर म्हणलं तुमच्या आईची शपथ घ्या, मग मात्र प्रश्नचिन्ह उभा राहतं. का? कारण आई म्हणजे माझी काळजाचा दिवस आहे, काळजाचा हात आहे, तिची शपथ कशी घ्यायची? मग छत्रपती शिवाजी महाराज हे आई वडील भाऊ बहीण पोरगी नेते या सगळ्यांपेक्षाही उच्च स्थानावर असतात. आपल्या असतात तर नसतात, असायलाच पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी ही व्यसनमुक्तीची शपथ आज या निमित्ताने घ्यायची आहे. खरं तर बापू वाडेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांचा उदात्त हेतू आज ह्या निमित्तानं मला समजला. खरं तर मला वाटतं 2009-10 माझा पण कालखंड तीच आहे. आता 15 वर्ष झालं हीच करतोय. तेव्हापासून बापूचं नाव मी ऐकत होतो, पण योग काही जुळून येत नव्हता. आणि मी एवढा नशिबवान आहे का, तुमच्या उग सांगायचं म्हणून नाही, सोलापूरची बापू नावाची माणसंच लय प्रिय आहे ती मला. सगळीच बापू आणि सगळ्या बापूंनी मला बोलवलेला बघा. तुमच्या सुभाष बापूंनी मला व्याख्यानाला बोलवलंय, तुमच्या श्रीकांत बापूंनी मला व्याख्यानाला बोलवलंय, हे तुमच्या अमोल बापूंनी मला व्याख्यानाने बोलवलंय आणि आज तुमच्या ह्या बापूने मला व्याख्यानाने बोलवलंय. अजून कोणी बापू असलं तर सांगा. आणि काही दिवसांना दादा लोक पण बोलवतील. मला एवढंच सांगायचंय की आज या सोलापूर शहराला एक चांगलं जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी सगळी माणसं काम करतात. या प्रत्येकाच्या मनामनात तीच आहे. त्यामुळे आज मला जर उद्या कुठं व्याख्यानाला मुंबईला जायचं म्हटलं तर आधी रेल्वेनं जावं लागायचं. आता मी तिकीट काढू शकतो की दादा का नाही? इथून जर मुंबईला जायचं म्हणलं तर 18 तारखेला मंत्रालयात व्याख्यान आहे आपलं 6व्या मजल्यावर आणि 19 तारखेला मी दिल्लीला असेल. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आहे, लक्षात असू द्या. आणि माझ्यामुळे शिवाजी महाराजांचा विचार शिवाजी महाराजांमुळे विशालगड कुठे बी पोचायला लागलाय. हे त्यांचं कर्तृत्व आहे, माझं शून्य. माझं कर्तृत्व बोलण्याचं आहे, पण ह्याच्यामध्ये विचार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे नीट लक्षात असू द्या. अरे तुम्ही सगळे हार्डवेअर आहोत, हार्डवेअर, पण ह्याच्यामध्ये जर शिवाजी महाराज नावाचं सॉफ्टवेअर टाकलं तर तुमच्यापेक्षा भाडी व्हायरल जगात कुणीच नाही, लक्षात असू द्या. आम्हाला तीच कळत नाही, उगाच जय शिवराय म्हणतात काय. शिवाजी महाराजांचा अत्यंत चांगला विचार आहे, आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. 18 पगड जाती आणि 12 बोलतेदारांना घेऊन शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळे आम्ही आमच्या जातीयवाद करणं कितपत योग्य आहे? अजिबात नाही. शिवाजीराजांनी त्यांच्या हयात कधी जातीयवाद केला नाही. जेवढे सगळे त्यांचे मावळे होते हे सगळे मावळे विविध जाती धर्मांचे होते आणि त्या सगळ्यांना घेऊन शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. अरे शिवाजीराजांनी वतनदारी खालसा केली म्हणून आपल्या बापाच्या नावावर, आपल्या पंजाच्या नावावर जमिनी झाल्या. आणि आता तुझी भांडणं खेळतो का तिथं दिवाणी न्यायालयात, बिकॉज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज.
त्यानेच मोजली जमीन, माहिती आहे का? नाही, कुणीच सांगत नाही बाकीचं. शिवाजी महाराजांनी जमिनी मोजल्या, तेव्हाच्या काळात काठी होती, काठी लावून मोजल्या, बिगत सावरं याचं करून त्यांनी सगळं वर्गीकरण केलं. आणि ज्यांच्या नावावर जमिनी कधी जिंदगीत नव्हत्या त्यांच्या नावावर जमिनी केल्या, आणि त्याच वडिलोपार्जित आपल्यापर्यंत चालत आल्या. आणि आज तुझ्या सातबाऱ्यावर तुझं नाव आहे, बिकॉज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. किती किती कामं सांगावे. आज महिन्याला पगार घेता का नाही? तुम्ही घेता का नाही महिन्याला पगार? कुणी केलंय हे माहित नाही. रोज महिन्याला पगार लगी युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ. हे महिन्याला पगार शिवाजीराजांनी चालू केली 17व्या शतकात. आधी पगारीचा विषय नव्हता. या मुघलांच्या काळात काय असायचं? लुटीचा वाटा वाटला जायचा. सगळ्यांना सांगितलं जायचं जा लुटायला ही प्रदेश, आणि तुला जी जास्त लुटन त्याला जास्त. हे फक्त काय संपत्ती लुटत होते काय? आबरू लुटायची बायाची. असले होते मुघलांचे हे सगळे दलिंदर. परंतु आपले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे कलेंदर, हे मात्र शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे मावळे होते. शिवाजी महाराजांचा दंडक होता. रामचंद्र आमात्यांची पत्र आहेत, मी ते पत्र वाचतो, फटाणाटा इतिहास वाचत नाही. त्या पत्रात ताकीद आहे शिवाजी महाराजांची, आपल्या कोणत्याही मावळ्याने आपले घोडे शेतकऱ्याच्या रानातून न्यायचे नाही. ताकीद आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या डेस्टाचंही धक्का न लावणे शिवाजी महाराजांची ताकीद आहे. मिळती का ताकीद आता कुठं? असं शेतकरी कुठं मिळाला तरी चालेल, आत्महत्या केला तरी चालेल, आमचं मात्र व्यवस्थित शाबूत राहिलं पाहिजे, असा विचार ठेवणारी माणसं शिवाजी महाराजांची माणसं नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाला धुवून चालतात तेच शिवाजी महाराजांची माणसं आहेत. शिवाजी महाराजांनी स्त्री जन्माचं स्वागत केलं, शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं संरक्षण केलं, शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्यांना बळ दिलं, शिवाजी महाराजांनी आर्थिक सुबत्ता संपन्न केली. आणि मग सुरतेवर जो छापा टाकला त्याला लूट म्हणत नाही आपण, लूट हे मुघल करत होते, आपला छापा होता. शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकत असताना काय दिले आदेश माहिती आहे का? छापा टाकला, आधी सर्वे केला, सगळ्याच्या सगळं वरबडा, मोठ्या मोठ्या व्यापाराचं सोनं नाणं काय आहे ते द्या, फक्त त्याची बाई जर दिसली तर डोळं वर करून सुद्धा तिच्याकडे बघू नका. किती मोठं शास्त्र आहे शिवाजी महाराज. बारकं लिकरू दिसलं त्याला बाजूला सारा, तलवार बाजूला काढू नका. जेवढं दहशतीने होतं डोळ्याच्या तेवढंच काम करा. लय रक्तपात झालाच नाही सुरतेला, परफेक्ट सगळं नियोजन केलं. आणि पुन्हा शंभूराजांना पण बऱ्हाणपूर लुटलं, तसंच लुटलं. हो, हे बघितलं का नाही तुम्ही? मग इथून पुढे लक्षात ठेवा, तुमची आर्थिक संपन्नता प्रचंड महत्वाची आहे. प्रचंड कष्ट करा, आर्थिक सबल बना. जग तुम्हाला सॅलेड मारल्याशिवाय राहणार नाही. उगा बोंबला फिरू नका बिनकाही. खिशात रुपया नाही, उगा मी म्हणतोय मी असं तसं. हा, स्टारचे कपडे घालून ही टाकीन, कोण नाही म्हणते. पण त्या स्टारच्या कपड्याच्या खिशात का नाही एक क्रेडिट कार्ड बी पाहिजे ना, त्याच्यावर 4-5 लाख रुपये पाहिजे तर त्या स्टारच्या कपड्याला महत्व आहे. नाही तर तेवढं 200 रुपये आणले तर सर काय करावं आता? काय हे महाराजांचं आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य का बरं टिकलं? सुरतेवर त्यांनी छापा मारला म्हणून टिकलं. एवढा मोठा खजाना आपल्या सगळ्या त्या उंदेरी किंदेरीवर शिवाजी महाराजांनी ठेवला. नसतं असलं तर काय केलं असतं? आजी त्याचं नाव नसतं घेतलं. किती किल्ले बांधले शिवाजी महाराजांनी? 350 किल्ले बांधले माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी. अरे एक किल्ला म्हणजे तुमची 4-4 गावं बसतात त्याच्यात. आणि तरी सुद्धा आजही ते किल्ले काय आहेत तुम्हाला बघायला आहेत का नाही? जाता का नाही? जाता कोंट्रीकडून गोव्याला जावा, जरा तिकडं कोंट्री नुसती बाकीच्या कामाला करू नका. जरा रायगडावर जावा, प्रतापगडावर जावा, राजगडावर जावा, सिंहगडावर जावा, कळण आपला राजा किती श्रेष्ठ होता. इथं बसून नुसतं सर्च करत बसू नका. रायगडावर गेल्यानंतर समाधीच्या डाव्या साईडला एक असा शिलालेख लिहिलाय, हिरोजी इंदळकरांनी लिहिलाय. ही वॉज द इंजिनियर ऑफ दिस फोर्ट. ते त्याचे इंजिनियर होते. ते फोर्ट त्यांनी बांधला. आणि त्यांनी काय लिहिले माहिती आहे का? तिथं गॅरंटी कार्ड लिहिले. सर, जगाच्या पाठीवर एकमेव गॅरंटी कार्ड की असलं गॅरंटी कार्ड पुन्हा ह्या संपूर्ण विश्वात कोणत्याच इंजिनियरने दिलं नाही. काय ती गॅरंटी माहिती आहे का? तुम्ही इथले सगळे आपले सोलापुरातले मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघा आणि ते बिल्डिंग बांधलेल्या इंजिनियरला भेटा, म्हणा गॅरंटी किती आहे? ते 100च्या आतच सांगते तुम्हाला. कारण 100च्या पुढची गॅरंटी फक्त इंग्रजांनी बांधलेल्याच वास्तूला होती आणि अजून बी चालू आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या बांधकामाची गॅरंटी कार्ड हिरोजी इंदळकरनं लिहिलंय. काय लिहिलंय माहित आहे का? की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहतील तोपर्यंत हा गड हिताच जिवंत राहील. कसली गॅरंटी आहे राव जगाच्या पाठीवर? असली गॅरंटी बघितलीच नाही. आणि कोण आहे बघायला तेव्हा जिवंत राहतो का आपण? तेव्हा वरी सूर्य दिसतंय, चंद्र दिसतंय. हे तेव्हा पण होता जेव्हा ती बांधकाम चालू होतं. आता पण आहे, आता पण रायगड आहे. पण रायगड इंग्रजांनी जाळला म्हणून ते सगळं जळलं. जर त्याच्यावर बाकीच्या परकीय सत्ताने आक्रमण केलं नसतं
त्या रायगडाचा टावका सुद्धा निघाला नसता. असलं शिवाजी महाराजांनी बांधकाम केलंय. आणि तू बांधकाम कसलं करतो? तू 2 मजली बरं बांधतो, आखी दुनियाची सगळी प्रॉपर्टी तिथं जमा करतो, तरी तुझा नातू त्याच्यात राहत नाही. म्हणजे काहीतरी पडझाड होतंय, वरून लगेच टिपकतंय. हे अशा गोष्टी असल्यावर कसं व्हायचं? शिवाजी महाराज इज द ग्रेट. इट इज द डेफिनेशन ऑफ ग्रेटेस्ट. जे काय सर्वस्व भारी त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे शिवाजी महाराजाच्या मावळ्याने बी काय पाहिजे, एकदम ग्रेटेस्ट झालं पाहिजे. नीट लक्षात असू द्या. आज मी या ठिकाणी बोलतोय, परंतु बोलत असताना माझं भाषण तुम्हाला किंवा व्याख्यान स्क्रिप्टेड कधीच वाटणार नाही. कारण ती आहे, जे पोटातून बोललं जायचं, जे हृदयापर्यंत हृदयाला जाऊन भेटतं का ते गरजेचं आहे. कारण मला चांगलं ठाऊक आहे, आपले कान आणि डोळे हीच 2 गोष्टी आहेत माझ्याकडे, ज्यातून मी तुमच्या हृदयाकडे जाईल. उद्या ही 2 गोष्टी जर तुम्ही बंद केल्या, आपला राजाच आपल्याला माहित होणार नाही. लक्षात असू द्या. आज युवक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. तुमच्यासाठी एक मंत्र देतो पोरांनो. किती मोठे युवक आहेत माझे सगळे इथे. अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही आपल्या आयुष्यात पोरांनो. शिवभक्ती किती बी करा, परंतु अभ्यास चांगला करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ आजपर्यंत खूप वेगवेगळा सांगितला गेला. मी 10 वर्षापासून शिवाजी राजांच्या नावाचा अर्थ वेगळा तयार केला. आजच्या आधुनिक पिढीला डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं तोच अर्थ तुम्ही आता घेतला पाहिजे. काय आहे? शिवाजी मधला शी म्हणजे शिकायचं, वा म्हणजे वाचायचं, जी म्हणजे जिंकायचं. अरे शिकायचं, वाचायचं, जिंकायचं म्हणजे शिवाजी. बस. आणि आजच्या युवकांनी हा जर मंत्र घेतला, मला नाही वाटत तुम्हाला कशाची कोणाची गरज आहे. कारण तुमची दुर्बलता काय आहे? तुमचा वेळ. आणि तुमचं बलस्थान काय आहे? तुमचा वेळच. कुठे घालता ह्याच्यावर डिपेंड आहे. तर पुन्हा बॉम्बला जाणार, 20 वर्ष गेली तिकडं, 30 वर्ष गेली. आणि सध्या इंदुरीकर म्हणताय तसं अवघड झाला विषय. उदबत्त्या घेऊन कुठं हिंडायचंय? पोरं फाशा घेऊन मारायला लागले र. जमाना आहे माझं. इथं सुद्धा लई जण असते नाही. किती जणांचा बायोडाटा तयार आहेत सांगा. पाहुणरावळ्याला पाठव, ह्याला पाठव, नेत्याला पाठव. ती गोष्ट कुणीच आणू शकत नाही. ती गोष्ट फक्त एकच गोष्ट आणू शकते, ते आहे तुमचं कर्तृत्व. नाही नाही नाही, दुसरं काहीच नाही. तुम्ही कसला पण काय द्या, तुमचं चार्जशीट काय लागू पडत नाही. म्हणून सांगतो युवकांना, आज छत्रपती शिवाजी महाराजाला स्मरून तुम्ही पुढच्या बापूच्या नियोजन बैठकीपर्यंत काहीतरी चांगला व्यवसाय सुरू कराल, काहीतरी चांगलं काम कराल, काहीतरी परीक्षा पास व्हाल, काहीतरी शिक्षण घेऊन एखादा कोर्स कराल, कोणाला तरी चांगली मदत कराल. असं काहीतरी विचार जर घेऊन गेलात तर मला वाटतं ही बैठक सुद्धा संपन्न झाली असं म्हणता येईल. मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो, महाराष्ट्रभर फिरतो, पण मला जरा दुःख नाही माझं. मला थोडं पाणी देतं? जयंतीच्या निमित्तानं तुम्ही डॉल्बी वगैरे लावता, नाचा, आनंद साजरा करा. वातावरण निर्मितीसाठी ते गरजेचं आहे. पण माझं दुखणं सांगतो, जे मला टोचतंय की सगळ्यात खटरला तुम्ही ठेवता शिवाजी महाराजांची मूर्ती, जे की शिवाजीराजांनी त्यांच्या तळहायात कधी सगळ्यात शेवटला खटोला राहणं पसंत केलं नाही. पण सगळ्यात शेवटी असते शिवाजी महाराजांची मूर्ती, त्याच्या पुढे असतं जनरेटर, जनरेटरच्या पुढे असते मोठीला डॉल्बी, आणि डॉल्बीवर गाणं असतंय बाई. पुढचं नाही बोलत मी. हे सगळेच नाहीत बरं का, जे करतात त्यांचं उदाहरण सांगतो, कारण आपल्याकडे त्याचं अनुकरण होऊ नये म्हणून. हे लई छोट्या गोष्टी आहेत. त्या बाहेरची माणसं लांबून बघत असते ती, अरे काय महाराजांचे मावळे, काय कोणत्या गाण्यावर नाचते ती. अशा अतिशय खराब अर्थ असणाऱ्या, जिथं आमच्या महिलांचं भगिनींचं अधपतन होतं, त्या गाण्यातून असल्या अश्लील गाण्यावर जर आमची शिवभक्त नाचत असतील तर लानत आहे तुमच्यावर. त्याच्यामुळं आणा, परंतु मोठ्या मोठ्या डॉल्बीवर नाचण्यापेक्षा पारंपरिक वाद्य आणा. अरे संबळवरचा ठेका कसला बरे, संबळ आणा. आणि तुम्ही आता जी ताशा तडम ताशा लावला होता, हे आपलं वाद्य. ह्या वाद्यावर तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्या शिवजयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे. आपली जी जुनी वाद्य आहेत हीच आपली संस्कृती आहे. आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिवराम प्रतिष्ठानची एक ओळख आहे, आणि कशाची आहे ती ओळख म्हणजे काय? लेझिम आहे का नाही? लेझिम ही शिवराम प्रतिष्ठानची ओळख आहे. आणि बापू, तुमच्या डॉल्बीचा आवाज किती जरी डेसिबल सोडला तरी ह्या गल्लीच्या पलीकडे जात नाही, पण तुमच्या लेझिमचा आवाज या असं म्हणतात खळखळून शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचतो. आणि कुणीतरी जगात एक माणूस बघितलाय का शेजारून चाललेला लेझिमचा आवाज आला, अरे कसला कर्कश आवाज आहे, बंद कर रे ते, असं म्हणलंय का कोणी आजपर्यंत जगात? कधी बी आता सडम तशाचा आवाज येऊ द्या, म्हणते का कोणी बंद कर? किंवा लग्नात आता संबळ वाजायला लागले, तुमचा गोंधळाचा कार्यक्रम आहे, कधी म्हणलाव का अरे बायकोला त्रास व्हायला बंद कर रे?
म्हणले का कधी? नाही का? अरे ही संस्कृती आहे आमची, ही वारसा आहे आमचा, ही वसा आहे आमचा, आम्हीच सोडायला लागलो. तुला लागते डॉल्बी, तुला लागतंय टंग डिंगा असल्या लाईटी, नाचायचं म्हणतोय. इथं बरं आहे, इथं दिसता तुम्ही जरा फोकस मध्ये. सगळे वस्तू आपल्यासाठीच आहेत, फक्त योग्य वापर करा. माझा म्हणण्याचा उद्देश काय की जयंती मिरवा, डॉल्बीवर नाचा, परंतु नाचत असताना आचारसंहिता पाळा. पोटात दारू ठेवून नाचू नका, त्याच्यापेक्षा मोठं महापाप कोणचंच नाही. पोटात दारू ठेवून नाचू नका. भले तुम्हाला 10 मिनिटं नाचायला येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण जगाच्या पाठीवर मला सांगा, तुम्ही लय भारी नाचलाव म्हणून तुमचा कधी पेपरला फोटो, इथं कोणी पत्रकार आले का आता आपले? हा, किंवा बापू आहेत आमचे, हा ते पत्रकार साहेब, कधी 1 नंबर पोरगं नाचले 4 तास म्हणून त्याच्या फ्रंट पेजला बातमी हेडिंग सेट दिली का कधी? उभ्या आयुष्यात कधीच नाही. पण हा विशाल गरड इथं येऊन बोलला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काळाची गरज, प्राध्यापक विशाल गरड, नियोजन बैठकीत प्रतिपादन, फ्रंट पेज बातमी. हा, किती बी कुठे बी जावा छापणारच. माझं नाव बघितलं की छापते. का बरं? त्यांना माहित आहे चांगलं आहे, हे विचार करते, हे लोकांना सुधरवते, हे सगळीकडे गेलं पाहिजे. आणि उद्या तुमच्या जर एखाद्या मंडळाच्या पोराचं नाव ठेवलं, 1 नंबर नाचलाय, 4 तास सलग नाचलाय ह्या गाण्यावर, ह्याचा सत्कार करा. आमदार साहेब येणार का सत्कार करायला? जे लय भारी नाचतंय, 4 तास नाचलंय, त्याचा सत्कार करायला येणार का तुम्ही? तरी पुन्हा सांगतात नाही जरा मी बिझी आहे, दुसरीकडे करायचं माहिती जरा. कारण त्यांना बी माहित आहे ना की मुकुट कुणाच्या डोक्यावर ठेवायचं आहे. आणि जेव्हा ही पद नसतात का तेव्हा सोपं असतंय, पद आल्यावर लय अवघड असते. कोण कधी फोटो बसून घेऊन जातंय आणि पुन्हा दाखवते ती. लक्षात आलं का नाही? पुष्पटू बघितलाय ना, झुकेगा नाही साला. अरे परंतु आपल्याला पुष्पटू ते कॅरेक्टर म्हणून चांगलं वाटलं, बरोबर आहे का? असले 10 पुष्पा, कसले असले 10 पुष्पा छत्रपती संभाजी महाराज खिशात घेऊन हिंडत होते. छत्रपती संभाजी महाराज खिशात घेऊन येत होते. मग त्याचं एम्पायर बघा, त्याचं धाडस बघा, त्याचं सामर्थ्य बघा. आणि ती वाघाला बेस फाडायचा. शिंबूराजे हे असले 10 पुष्पा, एक 5-50 KGF रॉकी भाई, हा, आणि अजून कोण आपला ती कोण ती बाहुबली, हा, आणि 1-1.5 डझन बाहुबली. हे असं खिसा झटकला संभाजीराजाने तरी सुद्धा अशी खाली पडते नाही. असला आपला राजा आहे. मला सांगायचंय काय, एवढा मोठा आयडॉल जर आमच्याकडे आमच्या मातीतला आणि आमच्या रक्तातला आहे, तर तुला का कशाची अभिनयाची गरज आहे? मुद्दा आहे का नाही? पटते का नाही? म्हणून त्याला स्टेटसवर ठेवा की. आता तो तुमच्या मनोरंजनाचा भाग आहे म्हणून ठीक आहे, परंतु आम्हाला नव्या पिढीला कळलं पाहिजे की आमचे आयडॉल कोण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आयडॉल आहेत, छत्रपती संभाजी महाराज आमचे आयडॉल आहेत, मासाहेब जिजाऊ आमचे आयडॉल आहेत, महाराणी ताराराणी आमचे आयडॉल आहेत. आणि शिवाजी महाराजांचा जे विचार आहे तो विचार फार मोठा आहे. मगाशी जो मी सांगितलं तुम्हाला, शिवाजी महाराजांचं एकच वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही, लय भारी वाक्य आहे. मी तर म्हणतो असतो, कोणत्या गावात गेलो का ग्रामपंचायतीच्या खर्चानं त्या भितडावर लिहिलं पाहिजे सगळ्या मोठ्या अक्षरात. काय माहित आहे का? सर्वांस पोटास लावणे आहे या शिवाजी महाराज. कोणच पुसणार नाही त्याला. आहे काय कोणाचं वाक्य आहे? माझं नाही. सर्वांस पोटास लावणे आहे हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. त्यांनी शिवचरित्रात लिहिलेलं आहे. ह्याचा अर्थ कळला का? इथं बसलेले सगळे फक्त मराठा आहेत का रे? खरं सांगा बरं, इथं बसलेले सगळे फक्त मराठा आहेत का? नाही. तुम्ही सगळ्या जाती धर्माचे आलात. मला वाटतं हे कौतुक करण्याची गोष्ट आहे. तरच तुम्ही शिवजयंती साजरी केली. कारण शिवजयंती फक्त मराठ्याने अजिबात साजरी करण्याचा विषय नाही. जर नुसते मराठे साजरे करत असतील तर तो माझ्या राजाचा अपमान असं मी समजतो. एवढंच नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असू द्या, अहिल्यादेवी होळकर असू द्या, सगळे असू द्या आपले महापुरुष, सगळ्यांनी मिळून सगळ्यांची जयंती साजरी करा. का? कारण त्यांनी त्यांच्या चरित्रात सगळ्यांसाठी काम केलं. वाचलं तर लक्षात येईल. पण काही जणांनी मात्र त्याला जातीत बंद करून ठेवले. असली कुलप लावून ठेवले ती का त्याच्या चाया पाण्यात फेकून दिल्या त्या. तुम्हाला सापडायच्या सुद्धा नाही त्या. म्हणून आमच्यासारख्या माणसाला बोलत आम्ही सापडून देतो चावी. धर भाऊ, उघड जरा कुलूप, कळन तुला. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीसाठी काम केलंय रे. 12 बलुतेदारांसाठी शिवाजी महाराजांनी काम केलंय. मी एकदा नाशिक जिल्ह्यात गेलो होतो व्याख्यानाला. कुणीच माझं व्याख्यान आयोजित केलं नाही तिथं मराठा समाजातल्या माणसानं. 12 बलुतेदारांनी मिळून त्यांनी कॉन्ट्री करून शिवजयंती साजरी केली. बापू काय म्हणायचं या गोष्टीला? मी माझ्या डोळ्यात पाणी आलं. अरे 12 बलुतेदार. बलुतेदार म्हणजे काय असते? कुणी न्हावी आहे, कुणी लवार आहे, कुणी सुतार आहे. मी नाव म्हणून बोलतो बरं का. ह्या माणसाने कॉन्ट्री करून शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी. इट इज कॉल्ड ॲज द रिअल शिवजयंती. दिस इज द रिअल शिवजयंती.
आणि आपण कोटी रुपये खर्च करायला लागलो. डान्स वरून त्या डॉल बिलान कुठं काय काय हे आणा ती आणा. राजाचा विचार जपलं तू, बाकीचं लय नको फलाना बेसताना. आणि शिवाजी महाराज काय मार्ग देणार काय तुम्हाला? हे सगळं आपल्या कौतुकाचा विषय आहे. तेवढं मोठं झालं तेवढं मोठं झालं, पण जो राजाचा विचार जपतो का खऱ्या अर्थानं तो मोठा असतो. लक्षात असू दे. उद्या मला जर कुणी कानात येऊन सांगितलं सर आमक्या मंडळानं सोलापूरच्या 4 लाख रुपयाची डॉल्बी आणून पलीकडून मिरवणूक काढली, 70,000 पोरं नाचत होती सर, मी त्याला 0च मार्क देणार. पण मी म्हणणार बापू वाडेकरनं 1000च पोरं आणली पण ती लिचिन खेळायला लावायला लागला, तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क देतो. चांगल्या वळणावर नेणाऱ्या माणसाला. मला बी आम्हाला बी जायचं म्हणल्यावर ह्यांच्या नेते मंडळीसारखंच आमचं बी असते. थोडा रिसर्च करावा लागतो. फोन आला की येतं असं म्हणून जमत नाही. कोण बोलवते, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचा सगळा लोकॅलिटी काय आहे, त्याचं एम्पायर काय सांगते, हे थोडा अभ्यास करून जावं लागतंय. पुन्हा आम्हाला बी म्हणलेले असते तिची. म्हणून सांगतो आज बापू वाडेकरनं खऱ्या अर्थानं या सोलापूर शहराला पथदर्शी असं काम केलं. त्यामुळं बापूच्या पाठीमागं तुम्ही राहिला आहात. मला नाही वाटत बापूचा ह्यात काही स्वार्थ आहे, अजिबात नाही. कारण स्वार्थी माणसं जास्त काय टिकत नाही. ते 1-2 वर्ष टिकतात आणि कुठंतरी पडली की सोडून देतात. हे स्वार्थी माणसाचं काम असतं. पण निस्वार्थी माणसं किती दाबी पडू किती दाबी उभारू, मी माझा ठेका सोडणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळात बापूकडून हे जे शिवराम प्रतिष्ठानचं कार्य आहे हे असंच पुढे अखंडपणे चालत राहावं. आणि या शिवराम प्रतिष्ठानचा जो आत्मा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम या दोघाचा विचारांचा आत्मा म्हणजे शिवराम प्रतिष्ठान आहे. आणि एक चांगला विचार देण्याचं काम आज बापू वाडेकर या निमित्तानं करत आहेत. खरं तर बोलण्यासारखं प्रचंड आहे, भरपूर आहे. परंतु आज आपण व्यासपीठावर जर मान्यवर सगळे बघितले, सन्मान्य आमदार साहेब वगैरे सगळे आलेले आहेत, सर्व नामचीन माणसं आपली या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांनाही बोलायचंय. त्यासोबत तुमच्या नियोजन मंडळाचे जे नाहीत का अजून 10 मिनिटं, चला घेऊ का 10 मिनिटं अजून? हा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी, जो मला महत्वाचा वाटतो. की ज्या वेळेस पन्हाळगडाला वेढा पडला होता, कोणाचा होता? सिद्धीजोवरचा. अरे सिद्धीजोवरचा वेढा पडला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात कल्पना आली नाही की काय करावं. ही कल्पना बहिर्जी नायकाच्या डोक्यात आली की काय करावं. मग तुमच्यासारखा दिसणारा एक शिवा काशीद नावाचा न्हावी आहे म्हणले, आणि हुबेहूब तुमच्यासारखा दिसतो राज. तुम्ही त्याला जिरो टोप घाला, तुमचे कवड्याची बाळ घाला, तुमची बोजडी घाला, तुमचे अंगरके घाला, सेम टू सेम दिसते. झालं की शिवाजी महाराजाला सांगण्यात आलं. पण महाराज आपल्यासारखे नव्हते बरं का. कुणीतरी आपल्यासाठी मारायला चालले म्हणजे बोलू त्याला, आपल्याला काय. शिवाजी राजे म्हणले हे मला मंजूर नाही, माझ्यावर आलेलं संकट मलाच सामोरं जायचंय. तेव्हा बहिर्जी नाईक म्हणले नाही राज, हे असं जमणार नाही, तुम्हाला थांबावं लागेल, तुम्हाला राहावं लागेल, तुमच्यासाठी आम्ही आहोत. आणि मग ठरलं. बहिर्जी नाईकने बोलवून घेतलं, त्याला जिरो टोप दिला, त्याला कवड्याची माळ दिली, अंगारका दिला आणि सगळं दिलं. शिवाजी महाराजाची तलवार सुद्धा त्या शिवा काशीदला देण्यात आली. कोण हा शिवा काशीद? हा कुणी मराठा नव्हता, हा एक न्हावी समाजातला माणूस. पण कोणासाठी उभारला? शिवाजी महाराजांसाठी, की राजा जगला पाहिजे. मी मर्म सांगतो, प्रसंग सांगत नाही. उगं काहीतरी अंग इकडं वाकडं वाकडं करून तसलं सांगण्यात मला मजा नाही. मी टाळ्या मिळवण्यासाठी बोलीतच नाही, पहिल्यांदाच सांगतो. तर ज्या वेळेस तो चालला पुढं सिद्धीजोवरचा वेढा पडलाय, तिथं सिद्धीजोवर उभा नव्हता, मृत्यू उभा होता डायरेक्ट. कारण त्याला कळणारच होतं ही महाराज नाही आणि ते मारणारच होता हे फिक्स माहित असून सुद्धा कोण चाललंय रे मरायला. पण शिवाजीराजाच्या काळात असली माणसं होती जी मरण्यासाठी स्पर्धा करायची. मरणं म्हणजे त्यांना शिवाजीराजांसाठी काहीतरी भारी केल्याने वाटायचं. आणि अशा ठिकाणी तो जात असताना तो पायऱ्या उतरत होता. उतरत असताना शिवा काशीदच्या मनात काय विचार आला असेल तुम्ही सांगा की. अरे घरी माझी लहान लहान लेकरं आहेत, उद्या बाप नावाचं छत्र त्याच्या डोक्यावर हरवून जाईल. घरी माझी म्हातारी आई बाप आहेत, उद्यापासून ते पोराला पोरके होणार आहेत. घरी माझी लग्नाची बायको आहे, उद्यापासून तिच्या कपाळावर माझ्या नावाचं कुंकू दिसणार नाही. हे माहित असून सुद्धा हसत हसत ती पावलं टाकत उतरला घरी. आणि जेव्हा सिद्धीजोवरला भेटला, सिद्धीजोवर आनंदाने वेडा झाला. अगं का फिरसिवा का बच्चा असं म्हणलं ती. पण त्याचा आनंद फार वेळ टिकला नाही. लगेच फाजल खान होता, अफजल खानाचा पुत्र, तो हळूच कानात येऊन काय म्हणला माहिती आहे का? ये शिवा नाही है. ती घाबरलंच की, एवढा कुठाना केलाय, 4 महिने याडा टाकला होता,
आणि हे शिवा नाही म्हणल्यावर त्याचे तळपायच्या मस्तकाला गेली लालबोत झाला सिद्धूजीवर एकच शिवा नाही होऊ शकता. तेव्हा त्या फजल खानाला सांगितलं की अफजल खानाच्या वधाच्या वेळेस कृष्णाजी वाकरनं टाकलेली जी खून होती ती इथं त्याच्या डोक्यावर वार पडला होता. ती वाराची खून शिवाजी महाराजांच्या ह्या डोक्यावर दिसत नाही. ही ओळख होती शिवाजीराजांच्या चेहऱ्याची. इथं उरण होता शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर, तो दिसला नाही. लगेच ओळखू आलं. काय केलं असेल सिद्धूजीवरनं. सिद्धूजीवरला इतका राग आला, शेजारीच एक त्याचा सरदार उभा होता, त्याच्यातला एक भाला हातात घेतला, खासकीन छातीत खुपसला. छातीत खुपसलेला भाला असाच धरला आणि धरून पाठीमाग पडला. पाठीमाग पडत असताना पडता पडता पाठीवर पडताना डोळ्यात डोळं घालून त्या सिद्धूजीवरच्या शिवाकाशीत एकच वाक्य म्हटला, अरे सोंग घेतलेल्या शिवाजीराजाची पाठ तुला बघता आली नाही, खऱ्या शिवाजीराजाची तर बाटच सोडून दे. खऱ्या शिवाजीराजाची तर बाटच सोडून दे. ही गोष्ट आहे. मग आम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय की हे बलिदान एकट्या माणसाचं नाही. त्याच्या पुढं बाजीप्रभू देशपांडे लढले. 700-800 फक्त मावळे होते आमचे, त्यातले फक्त 300 मावळे त्यांच्या वाट्याला आले. आणि त्या 300 माळ्यावर 5000 माणसाची घोडखिंड लढवणारा बाजीप्रभू देशपांडे हसत हसत मेला. पण राजाला आत येऊन दिले नाही. त्याचं एकच कारण आहे. दोघांचं काय म्हणणं होतं माहिती का? एक शेवटचं वाक्य सांगतो. ह्या दोघांचं एकच म्हणणं होतं शिवाजीराजांना. शिवाजीराजे ज्यावेळेस शिवकाशीतला भेटले, खाली चालताना मिठी मारली, शिवाजीराजाच्या डोळ्यातून अश्रू आले, ते तिथं खाली पडले त्याच्या अंगारक्यावर. तू जाऊ नको म्हणले. तेव्हा शिवकाशीतनं एकच वाक्य शिवाजी महाराजांना म्हटलं. आणि बाजीप्रभू देशपांडे सुद्धा एकच वाक्य शिवाजीराजाला बोललं. ते वाक्य हे आहे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हे ते वाक्य आहे इतिहासातलं, जे आम्ही सगळीकडे लिहितो करतो. ही अशी गोष्ट सगळी आपण लक्षात ठेवली पाहिजे. राजा हा फक्त काही गाण्यावर नाचण्यापुरता नाही, तर राजा हा डोक्यात ठेवून आमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आहे. हे जेव्हा आपल्याला कळण तेव्हा आपण एक चांगले शिवभक्त म्हणून पुढे जाऊ असं म्हणू. आज खऱ्या अर्थानं शिवराम प्रतिष्ठानने मला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली. त्याबद्दल बापू वाडेकरांचं मी मनापासून आभार मानतो. आणि जेवढे सगळे पुढचे काही विषय असतील आपले बोलायचे, आता इथं जरी समजा वेळ अभावी तसं चालला पट्टा की आपला 1 तासाचं कमीत कमी आहे, पण 1 बी तास आणि 1.5 बी तास याची दही याची डोळा इथं म्हातारपण आलं तरी राजाचा विचार संपणार नाही. राजाचा नाही, असे 51 विषयावर बोलतो मी वेगवेगळे. गाबुळा वक्ता नाही, नुसता शिवचरित्रकार नाही, मी आहे लोकव्याख्यानकार. लोकांच्या मनात जे जे काय आहे, जे जे काय पोचतंय त्याच्यावर व्यक्त होतो. बाकी राहिलेली गोष्ट आपण इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब ह्याच्यावर तुम्ही कनेक्ट व्हा आणि एक चांगला विचार पुढे नेऊ. कारण वाईट विचारांना पंख असतात, चांगल्या विचारांना पाय सुद्धा नसतात रे. हा चांगला विचार आहे म्हणून इतक्या पोटतिरीने तुम्हाला सांगितला. पुन्हा एकदा सर्वांना येणाऱ्या शिवजयंतीच्या तुमच्या उत्सवाच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि शेवट 2 गर्जना देऊ आपण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज की.